ये जो प्रश्न पूछो, ये कार्यक्रम हम हर महीने के पहले बुधवार को करते हैं। चलो प्रश्न पूछे। इसमें सिर्फ खेती और खेती से जुड़ी हुई पर्यावरण समस्या के ऊपर सवालों के जवाब दिए जाएंगे। हमारी जान जितने हमारे पास ज्ञान है, इंफॉर्मेशन है, उतने हम दे पाएंगे। हम कोई परिपूर्ण व्यक्ति है ही नहीं कि आपके हर सवाल का जवाब हम दे पाए। तो मैं राजेंद्र भट्ट गए 34 सालों से प्राकृतिक खेती कर रहा हूँ। और प्राकृतिक खेती करते हुए घर में लगने वाली सब चीज़ें वहाँ पे पैदा करने का प्रयास कर रहा हूँ। उद्देश्य यह है कि इकोनॉमी और इकोलॉजी, ये दोनों के साथ परिवार में लगने वाली जितनी चीज़ें हमारे इन्वायरमेंट में हो सके उतना करने का प्रयास है। जिसको अभी हम लोग नेचुरल फार्मिंग कहते हैं या पर्माकल्चर कहते हैं या फूड फॉरेस्ट कहते हैं, सब हम करते हैं। और उसके ऊपर काफ़ी अभ्यास करने का प्रयास करते हैं और जानकारी लेते हैं। तो आप सबको ये विनंती है कि आप पहले जिन्होंने उनके वीडियो ऑन नहीं किए वो ऑन करें। तो मैं किससे बात कर रहा हूँ समझ में आएगा तो ज़रा बताने में मज़ा आता है। तो आपके जो सवाल होंगे वो चैट बॉक्स में आप डाल सकते हो। संतोष जी वो पूछेंगे। अगर आप वहाँ पे हो तो आप पूछ सकते हो, संतोष जी आपका नाम बताएंगे। हम हमारे खेत पे ऑनलाइन और ऑफलाइन ऐसे प्रशिक्षण वर्ग लेते हैं जो प्राकृतिक खेती या जैविक खेती के ऊपर होते हैं, मराठी और हिंदी में रहते हैं। ऑनलाइन प्रशिक्षण भी रहता है और ऑफलाइन भी रहता है। एक ऑनलाइन प्रशिक्षण हमारा एक पूरे साल का है। जो खेती नहीं करना चाहता है, जिसकी पुरानी खेती है वो अच्छी करना चाहता है, उसके लिए प्रशिक्षण वर्ग है। संतोष जी आपको कुछ कहना है? नहीं नहीं। आप सभी का स्वागत है। आप महाराष्ट्र के अलग अलग जिलों से आए हो। प्रयास करूंगा आपके एनवायरमेंट कंडीशन में जो समस्या आने वाली है उसके लिए या आई है उसके लिए क्या हल निकले। व्यूअर भी आहे बेसिकच नसलं. सर मैं पूछूं एक सवाल? हाँ पूछिए ना। संतोष जी अ, बताएंगे आपको किसको पूछना है। नाही ठीक आहे विचारू शकता. हाँ। सर हमारे पास में जामुन के बहुत पेड़ हैं लेकिन उसमें सब में कीड़ा आ- लग अभी जाता है। अभी 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 एक पहले बात यह है कि आपको आपका नाम बताना है। आप मैं कहाँ से संगीता हो, मित्तल। आप कहाँ से हो ये बताना है। हम्म, संगीता मित्तल पुणे से। हाँ। अ, मैं एक्चुअली आपका वो बड़ा वाला कोर्स भी कर रही हूँ, साल भर वाला कोर्स भी कर रही हूँ, मगर आज अच्छा। यहाँ पे मैं आपसे सवाल पूछने आई हूँ। आपका वीडियो ऑन नहीं है? वीडियो ऑन है। मुझे नहीं दिसतायत दिखाई दे सर. रही। सर हाथ हिला रही हूँ मैं आपको। संगीता लिखा हुआ है। अभी दिख रहा है सर मेरा फेस आपको? अच्छा, संगीता लिखा हुआ है, हाँ ठीक है, हाँ बोलिए। संगीता, हाँ यस हम्म। सर। तो सर मैं संगीता मित्तल पुणे से। हम्म। वडगांव मावळ में हमारा फार्म है। हम्म। तो आपके पास उसमें हम, काफी गाय है, हाँ। हाँ हमारे पास हाँ में 550 ठीक है, गायें हाँ। हैं। यस हम्म। सर। तो जो जामुन के पेड़ हैं हमारे पास बहुत सारे हैं, तो हम्म। उसमें इतने मोटे मोटे जामुन आते हैं लेकिन उसमें कीड़ा बहुत जल्दी लग जाता है। मतलब जब तक हम हम्म। लोग निकालने जाते हैं तो हम्म। तब तक उसमें कीड़ा लग जाता है, तो उसके लिए वैरायटी कौन मुझे। सी है, वैरायटी कौन सी है? वैरायटी तो मुझे नहीं पता सर। नहीं, कर्नाटक की है या महाराष्ट्र का है? नहीं, लाल वाला जामुन है क्या काले वाला जामुन है? थोड़ा काला लेकिन हल्का सा लाल कलर है उसको। ओके। आप क्या करो, उसको पानी देने की सुविधा है। हाँ है। काय आला. पानी देने की सुविधा है। आप जब फ्लावरिंग आता है पानी दे सकती हो। हाँ दे सकते हैं। और नीचे कुछ फ्लावरिंग के समय में हाँ। नीचे धुआ कर सकती हो। धुआं मतलब कि नीचे कुछ जलाना है? जलाना यानी धुआं आना चाहिए, जलना नहीं चाहिए। अच्छा हम्म। ठीक है। तो तो वो जो किस चीज होते का हैं धुआं, किस चीज का धुआं जामुन करना में कभी चाहिए?
कभी कभी फ्लावरिंग के बाद जब फ्रूट सेट होता है तभी करना है। और हम्म, ज्यादा करके जब आपका जामुन पकता है उसके हम्म, पहले 1 महीने से 2-4 दिन के बाद करना है। और पौधे के फ्लावरिंग। ऊपर अगर आप कर पाओ तो आपके पास जो गाय है हाँ, उसका काऊ यूरिन जमीन में डाइल्यूट करके डालो, यानी 10 लीटर में 1 लीटर, और वो मिट्टी में सब रूट जोन में फैला दो। जितने बार कर पाओगे उतना अच्छा है। तो कितने दिन के अंतराल में डालना चाहिए यूरिन? जितने दिन कर पाओगे उतना अच्छा है। कम से मतलब कम डेली? 5 दिन के बाद 5 दिन के बाद? डाइल्यूट करना है, सीधा नहीं डालना है। अच्छा। तो जो बैक्टीरियल डेवलपमेंट है उसकी वजह से पोषण हो जाएगा। और धुएं से जो कीड़े हैं जिसके ऊपर अंडे डालने के लिए वो आते हैं, और एक फ्रूट फ्लाई ट्रैप आता है वो लगा के देखिए। अच्छा। वो आम के लिए और अमरूद के लिए ज्यादा करके यूज होता है। पर हम्म, अंदर अगर आपको कीड़ा गुठली में दिखता है या पल्प में दिखता है? पल्प में दिखता है। हाँ ठीक है, तो फिर वो फ्रूट फ्लाई ट्रैप लगाइए, हम्म, जिससे आपको फायदा हो सकता है। इसका है फ्रूट फ्लाई ट्रैप। मार्केट में वो मिलता है। ओके। अप्रोक्सीमेटली 5 घंटे को एक वो फ्रूट फ्लाई ट्रैप लगाने की जरूरत होती है। और ये जब जामुन समझो आपका मई में पकता है तो अप्रैल से लगाने की जरूरत है। अच्छा। हम्म, वो जो फ्रूट फ्रूट फ्लाई ट्रैप जो है। या हम्म, ओके। थैंक यू सर। ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊयात सर. अं, अनुज नवले फ्रॉम अहिल्यानगर. हम्म. युरियाला ऑप्शन म्हणून उत्तम सेंद्रिय खत कोणतं? त्याचा वापर कसा करता येईल, खास करून फळझाडांसाठी आणि लॉनसाठी? मार्केटमध्ये वेस्ट डिकम्पोजर म्हणून जे सोल्युशन मिळतात ते कंपोस्ट मेकिंग साठी कितपत योग्य आहे? 3 प्रश्न आहेत त्यांचे. एक एक प्रश्नाचे उत्तर देतो, मग दुसरा प्रश्न मला लक्षात राहणं अवघड असतं. ठीक आहे, ठीक आहे. अ, आपको मराठीमध्ये सांगू हिंदीमध्ये सांगू? हिंदीमध्येच सांगा. ओके। तो आपका सवाल था कि यूरिया का ऑप्शन क्या है। तो यूरिया में जो नत्र है, नत्र का ऑप्शन किसी भी प्राणी का मूत्र, अगर वो ताजा है तो उसमें अमोनिया है। वो डाइल्यूट करके आप अगर मिट्टी में दोगे तो नाइट्रोजन मिलेगा। दूसरा, कोई भी पौधा हो, कोई भी वनस्पति जी जिसका टिप है, टिप यानी नए शूट आ रहे वो, उसमें अमीनो एसिड और नत्र है। तो ये उसका घोल बना के अगर हम दे पाए तो उसमें से नत्र मिलता है, नाइट्रोजन मिलता है। यूरिया का जो नाइट्रोजन है वो तुरंत मिलता है, लेकिन बाकी के इनका जो है वो तुरंत नहीं मिलता, धीरे धीरे मिलता है, यानी स्लो रिलीज होता है। तो आपको स्लो रिलीज वाला ज़्यादा कामयाब रहता है। फास्ट रिलीज वाला यूज करोगे तो उसको कीड़ा लगता है। तो नाइट्रोजन के लिए तीसरी जो लॉन के लिए और फसलों के लिए, वृक्ष के लिए होती है, वो है नीम का केक, नीम की फली। तो नीम की फली जो होती है, यानी कडू नींबाची पेंड, ये नीम की फली पर एकड़ 1 टन होने की आवश्यकता है, कम से कम 500 किलो। तो ये क्या करती है, स्लो रिलीज नाइट्रोजन देती है और सॉइल बर्न पेस्ट का कंट्रोल करती है, या जैसे कि वाइट ग्रप्स है, दीमक है, यानी वाळवी है, इसका नियंत्रण करती है, निमेटोड्स का नियंत्रण करती है। तो जिसका लान का भी फायदा हो सकता है। और स्लो रिलीज होने की वजह से वो लीच आउट नहीं होता। तो ये लॉन के लिए और फसलों के लिए आपके नाइट्रोजन की 200 प्रश्नों के जवाब तो मैंने दिया। तीसरा प्रश्न क्या था? डिकम्पोजर जे मिळतं ते डिकम्पोज करण्यासाठी योग्य आहे का बाजारात? कोई भी कंपोजर होता है जो कंपोस्ट करता है, वो नॉर्मली एन का गलन पहले करता है, यानी एन का कंपोस्टिंग ज़्यादा फास्ट करता है। जिसमें सी है वो फास्ट कंपोजिंग नहीं होता। तो उसके लिए अगर आपको कंपोस्ट करना है तो आपको ट्राइकोडर्मा यूज करनी पड़ेगी, जो कंपोस्टिंग में मदद करेगी। और कंपोस्टिंग में ज़्यादा करके और एक काम करने वाली जो फंगल है, जिसको बोलते हैं वैम्प, VM माइक्रोराइजा। तो गाय के ताजे गोबर में टाइप्स ऑफ माइक्रोब्स है। तो वेज डिकम्पोजर अगर आपको नहीं मिला तो गाय का गोबर, जिसको हम लोग जीवामृत बोल सकते हैं। कोई भी चीज जब कंपोस्ट होती है तब उसके लिए 3 चीजों की जरूरत होती है। एक होती है वहां पे वो मैटर में होने वाली नमी, यानी मॉइस्चर चाहिए उसमें।
ज्यादा पानी दोगे तो ठंडक हो जाएगी, तो ठंडक उसको चलेगी नहीं, वार्म चाहिए, मैटर वार्म होना चाहिए, इतना ही गीला होना चाहिए। तीसरा है, उसको ऑक्सीजन और नाइट्रोजन की जरूरत होती है कंपोस्टिंग के टाइम। तो अगर आप एरोबिक कंडीशन में करना चाहते हो तो ऊपर करोगे तो ज़्यादा अच्छा होता है। खड्डे में एरोबिक कंडीशन नहीं होती, क्योंकि उसको सब जगह से ऑक्सीजन नहीं मिलता। तो कोई भी ऑर्गेनिक मैटर जिसमें लिफी है, फाइबर है और लिग्नन है, तो उसमें से पहला क्लोरोफिल कंपोस्ट होगा। और दलहन फसलें जो है, जिसके पत्ते तीन हैं या कंपाउंड लीफ है, वो पहले डिकम्पोज हो जाएंगे। और जैसे कि घास है, गेहूं है, ज्वार है, जिसमें कार्बन ज़्यादा है और सिलिका ज़्यादा है, तो उसका डिकम्पोज होने में समय लगता है। तो कोई भी कंपोस्ट जब होता है तो उसकी गिना जाता है CN रेशो, कार्बन नाइट्रोजन रेशो। तो वो 40-60 होने की आवश्यकता रहती है। तो सिर्फ आप कोई बरगद के पेड़ के नीचे की मिट्टी भी डाल सकते हो, जीवामृत डाल सकते हो। आपके गणपति का मूर्ति जो है विसर्जन करने के बाद वो मिट्टी का घोल बना के उसके ऊपर डाल सकते हो। ताजा गोबर, जो देसी गाय का, यानी आपके यहाँ की देसी गाय, यानी गुजरात से महाराष्ट्र लाई हुई गिर नहीं। तो आप जहाँ के एरिया में हो, जैसे कि कोकण में हो तो कोकण गिड्डा, और मराठवाड़ा में हो तो देवणी, तो वहाँ की जो लोकल ब्रीड है जो ग्रेजिंग करती है, यानी चरने को बाहर जाते हैं, स्टॉल फीडिंग नहीं है, उसके गोबर में टाइप्स ऑफ माइक्रोब्स रहते हैं, और वो टाइप्स ऑफ माइक्रोब्स डिकम्पोज में मदद करती है। तो उसका घोल बनाना है, 10 लीटर पानी में 1 लीटर गोबर, 1 किलो गोबर, और उसका छिड़काव करोगे और उसमें नमी रखोगे, यानी हाथ अंदर डालोगे तो थोड़ा सा वार्म लगना चाहिए वो मैटर। ठीक है। यस सर, थँक यू व्हेरी मच. हे हेम- हेरंब परदेशी यांचा प्रश्न आहे. खूप हम्म, वर्ष युरिया आणि फवारणी केलेली जमीन सुपीक हम्म. करण्याकरता किती वेळ लागू शकतो आणि ती सुपीक कशी करावी? मिट्टी में पहले एक ध्यान में लीजिए कि जिसको हम लोग बोलते हैं फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी और बायोलॉजिकल प्रॉपर्टी। इसमें मिट्टी के पहली पोरासिटी बनती है, सच्चरता बनती है। जब यूरिया डाला जाता है तो सब गलन हो जाता है और वहाँ पे मिट्टी हार्ड हो जाती है। तो पहले पोरासिटी बनने के लिए वहाँ पे माइक्रोब्स और ऑर्गेनिक मैटर बढ़ना चाहिए। वो ऑर्गेनिक मैटर जब बढ़ेगा तो अगर उसके ऊपर, हमने जब यह इन्होंने सवाल पूछा था कंपोस्ट कैसे करना है, तो अगर उसके ऊपर वो मैटर के ऊपर मैं गोबर का घोल डालूंगा, तो वहाँ पे इस द अट्रैक्शन और इनविटेशन फॉर द अर्थवर्म एंड माइक्रोब्स। अगर वो हर समय में माइक्रो स्प्रिंकल से या स्प्रिंकल से गीला करूंगा, तो नीचे माइक्रोब्स और अर्थवर्म, बरसात के अगर ह्यूमिडिटी 50 से ऊपर है तो अर्थवर्म आते हैं और सॉइल पोरस करते हैं। साथ में ये जो मैटर है डिकम्पोज करते हैं, और उसका फिक्सेशन होता है सॉइल में। और फिक्सेशन होने के बाद वो फिक्स हुए मैटर से प्लांट को कन्वर्ट करके देने वाले माइक्रोब्स अलग रहते हैं, वो आपके फसलों को दे देते हैं। तो ये प्रक्रिया जो है, पहले पहले 2-3 साल में पोरासिटी बनती है, फिर 2 साल में फर्टिलिटी बनती है, और उसके आगे प्रोडक्टिविटी बनती है। तो आप जितना ऑर्गेनिक मैटर मिट्टी में जाएगा, उसमें जल्दी कंपोस्ट होने वाला, धीरे कंपोस्ट होने वाला, कंपोस्ट होने में काफी समय लेने वाला है। इसे तीनों का अगर उसमें मिलावट है, मिला है मैटर, तो ये निरंतर प्रक्रिया चालू रहती है। तो ऑर्गेनिक मैटर मस्ट बी मोर देन 0.5। तो आपको यूरिया की डालने की जरूरत नहीं होगी, और यूरिया के जो इफेक्ट मिट्टी पे हुए हैं वो सब खत्म हो जाएंगे। पुढचा प्रश्न घेऊया. हम्म, धनश्री चिंदरकर, सर मी राहायला बदलापूरला आहे. हम्म. सिंधुदुर्गामध्ये नांदोस माझं गाव आहे. तिथे तेव्हा आम्ही आहेत ना, काही. तेव्हा विचारते. अच्छा, ठीक आहे. धनश्री जी, आप ही पूछिए. हा सर, ऍक्च्युली ना मी बदलापूरला राहायला आहे. पण हाँ. आता मी सध्या माझ्या गावी आहे, नांदोस गावी. तर आम्ही ना हम्म, काही फळझाडं लावली आहेत, काही हम्म, फुलझाडं लावली आहेत आणि काही औषधी झाडं पण आहेत, जसं हम्म, हम्म, कडुलिंब आहे, हम्म, आवळा आहे, आणि हम्म, बेलाचं झाड पण आहे. हम्म, हम्म, आणि फळझाडांमध्ये आम्ही जाम लावलाय, पेरू लावलाय, हम्म, चिकू हम्म, लावलाय,
नहीं त्याच्यानंतर नहीं, आपकी सीताफळ, समस्या क्या जांभूळ. बताइए। तर त्या झाडांची ना खोड आहेत ना सर, तर हाँ। त्यांचं आकारमान खूप लहान आहे. तर त्याविषयी मला विचारायचं होतं. तुम्हाला हवं तर मी तुम्हाला झाडं दाखवू शकते आता. झाड़ दिखाने के लिए समय कितना है मुझे मालूम नहीं। तो आपकी मिट्टी अगर पोरस नहीं है और उसमें जीवाणु नहीं है तो पौधा बढ़ेगा नहीं। तो पौधा बढ़ाने के लिए उसके ऊपर पानी की मात्रा, यानी मिट्टी में मॉइस्चर जिसको हम लोग वाफ्सा बोलते हैं, वो अगर हम्म. कंटिन्यूस है तो पौधा बढ़ेगा, नहीं तो नहीं बढ़ेगा। क्योंकि हमारे पाणी. यहाँ पे कोकण समस्या ये है कि बारिश में इतना बारिश होता है कि अरबिक कंडीशन ब्रेक हो जाती है, और हम्म. गर्मी में पानी नहीं रहता है करके अरबिक कंडीशन रहती है, लेकिन हम्म. नमी ना रहने की वजह से माइक्रोब्स बढ़ते नहीं। हम्म. तो वहां पे अगर उसके साथ में आप मल्चिंग करोगे, साथ में वो जो आपने रिंग बनाई है पानी देने की जो रचना आपकी है, ड्रिप है, स्प्रिंकलर है या रिंग है, तो उसके हम्म. सब जगह पे जहां जहां लगा पाओगे, वहां वहां पे बरसात में होने वाली नाइट्रोजन फिक्सिंग क्रॉप्स यानी तुअर, विंटर में होने वाली पल्सेस यानी आपके यहाँ पे कुड़ित या हम्म. मूंग, मटकी, चवड़ी, ये सब हम्म. अगर आप वहां पे लगाओगे तो उसके जड़ों से वहां पे नाइट्रोजन फिक्स हो जाएगा। और ये पत्ते काटने के बाद, झाड़ के हार्वेस्टिंग होने के बाद पूरे पत्ते वहीं पे डिकम्पोज हो जाएंगे। तो झाड़ अच्छी हम्म. तरह से बढ़ेगा, क्योंकि झाड़ को मेरे ख्याल से उसको कंपेनियन नहीं है। हम्म. वो आपने सिंगल प्लांट लगाया है, तो हाँ. सिंगल प्लांट कभी बढ़ता नहीं। दोस्त जब अच्छा. नहीं थे, आपके दोस्त नहीं होंगे तो आपकी बढ़ोतरी नहीं होती, सोच नहीं बदलती। हम्म? तो इसी आणि तरह से हर जीव को कोई ना कुछ मित्र रहता है, और मित्र हम्म. के साथ शत्रु भी रहता है। तो हम्म. मित्र वहां पे पौधे के साथ अगर हो जाएंगे, जो लिग्नन और नाइट्रोजन फिक्सर क्रॉप वहां पे होंगे, तो ज्यादा फायदा होता है। अच्छा. आप वो सर फसल खा सकते हो। अच्छा. मग त्याच्या लागवडीसाठी काय करता येईल आपल्याला, म्हणजे पावसाळ्यात त्याची बरसात में लागवड. तुअर लगानी है। अच्छा. 90 दिन की तुअर आती है, 120 दिन की तुअर आती है, 200 दिन की तुअर आती है। तुअर लगानी है। दो तुअर के बीच में 2 फीट का फासला रखना है। उसके बीच में हम्म. बरसात खत्म होने जाने के बाद वहां पे हम्म. चवली, मूग या कुड़ित लगाना है, या फ्रेंच हम्म. बीन्स लगाना है, जो आपके फली ऊपर के आप खा सकते हो। अच्छा. या बरसात हम्म. के बाद वहां पे आप पूरे फील्ड में मेथी लगा सकते हो। जो मेथी हम्म. नाइट्रोजन फिक्सर है, उसकी मेथी की सब्जी नहीं खानी है, उसको दाने बनाने हैं, और झाड़ काटना है, रूट वहीं पे रखना है। हम्म. हम्म. हम्म? तो सर ये एक ना. कल्टीवेशन प्रैक्टिस में आप कर सकते हो। और अच्छा. अगर आर्टिफिशियल आपको देना है तो नीम की फली आपको देनी पड़ेगी, और बोन हम्म. मिल यानी हड्डी का चूरा, और कड़ू नीम की पेंट, ये दोनों हर पौधे को आधी आधी कटोरी मिक्स करके दोगे। 2-3 साल के है ना पौधे। नाही सर, म्हणजे नारळाची झाडं आहेत ती आहेत, ती आता मोठी झाली आहेत, साधारण 10-12 वर्षाची आहेत. ये आणि नीचे काफी बाकी सफाई है क्या? आ? नीचे काफी सफाई करते हो, हॉल जैसा घर साफ रहता है वैसा बगीचा अ, साफ करते हो? हा म्हणजे फक्त पावसाळ्यात असतं रान. हम्म, गणपतीच्या वेळेस आम्ही फक्त ते गणपती विसर्जन करायचं असतं म्हणून कापून घेतो थोडं. हम्म. पण ते तिथे आता तिथेच फक्त कुसतं का बाहेर जातं? तिथेच असतात नारळाच्या झाडांमध्ये, नारळाच्या झाडांमध्ये. झावळ्या नारळाच्या झावळ्याचे झाडू बनवून ते मधला दांडा आहे तो चुलीत जातो का शेतात तिथेच नारळाखाली कुसतो? नारळात पण आम्ही टाकतो, नारळाच्या झावळ्या पण. आणि आता साधारण आम्ही थोड्याफार लाकडं होती ती आम्ही जाळली. नहीं, उसको नारियल के झाड़ को 10 साल का अगर है तो उसको हर रोज कम से कम 25 लीटर पानी चाहिए, हर हाँ. रोज। वो हम्म. उतना पानी आप देते हो? हो सर. और फिर नारियल नहीं आते फिर भी? आता ही जे आमचे इकडचे जे नारळ आहेत ना, ते हम्म. आपले नॉर्मल आहेत. आतमधले जे आहेत ते सिंगापुरी आहेत. ते हा, पण 5 तुमचे वर्ष ते तुम्ही तुम्ही आता झाली. नारळाची पानं दाखवा जरा, फांद्या नारळावर फोकस करा. त्याच्या फांद्या का कापल्यात? फांद्या कापल्या नाहीयेत सर, ते ऍक्च्युली इथे वानर असतात ना, त्याच्यामुळे हो. ते उड्या मारतात, त्याच्यामुळे ते तुटलेत मधून मधून. जेव्हा आणि त्या तुमच्या तुमच्या मागे जो नारळ दिसतोय,
त्या हम्म. नारळाला टोटल पानं 30 अंशामध्ये पण नाही आहेत, अच्छा. 25 अंशापर्यंत आहेत. म्हणजे तो असा आहे, व्ही आहे. हो. हा, तो जोपर्यंत असा होत नाही, हम्म म्हणजे हम्म दर हम्म. महिन्याला ते ते इंडिकेट करते की तिथे 3 महिन्यांनी पाणी येत आहे. अच्छा. कमीत कमी दर महिन्याला पाणी येण्यासाठी पोषण त्याचं होत नाहीये. ते पोषण हम्म. होण्यासाठी तुम्हाला खाली काहीतरी न्यूट्रंट मॅनेजमेंट करायला लागेल. अच्छा. आणि त्याच्यातले सगळ्यात महत्वाचे न्यूट्रंट ते जमिनीमध्ये असलेला सातत्याचा ओलावा. हम्म. पाण्याचं तर सर आता आम्ही असतो आणि पाईपलाईन पण ऍक्च्युली जलस्वराज्य मोहिमेची पण आम्ही फिरवून घेतली आहे झाडांसाठी. नाही नाही, पण सर तुमची मला झाडं अजून सांगतायत, तुमची झाडं हा. सांगतायत ते 10 वर्षाची नाही आहेत. अच्छा. हा. 10 वर्षाची ग्रोथ सुरुवातीच्या म्हणजे काळात तुमच्या त्यांना उंचीचं खूप खोड, कमी पाणी तुमच्या मिळालं. उंचीचं खोड झालं पाहिजे 10 वर्षाचं झाड हा, म्हणजे. हा. अच्छा. आणि सर हा जो माड आहे ना, हा मला तुम्हाला दाखवायचा होता. त्याचं ना साधारण असं अशा प्रकारे त्याला पानं आणि आली आहेत. हम्म. हे कशामुळे असू शकतं? पोषण नाहीये. अच्छा. पण आणि सर इकडचं बाजूचं पान कापलेलं आहे. पोषणातला ऍक्च्युली महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या कि जब आप पानी अच्छी तरह से हर 2 दिन के बाद या हर दिन दे नहीं पाओगे तो नारियल नहीं बढ़ेगा, हम्म जिंदा रहेगा। हम्म जिंदा रहने के लिए अलग न्यूट्रिएंट चाहिए, और बढ़ने के लिए जो चाहिए वो जब तक मिट्टी में नमी पूरे साल भर नहीं रहती। हम्म। आपके नारियल जहाँ लगाए थे पहले खेती थी, हो. उसके ऊपर मिट्टी डाल के खेती जमीन बनाई गई। ऍक्च्युली सर माझी आजी इथे शेती करायची. भात अ, शेती करायची। हा भात शेती नाही. मग इथे भाज्या आणि लावायची. ठीक आहे, मग भाज्या. मग मग प्रॉब्लेम नाही, तुम्ही फक्त तिथे जमिनीमध्ये त्या मातीचा ऑर्गॅनिक मॅटर किती आहे चेक करा एकदा. ओके. हं? ठीक आहे. ठीक चालेल, आहे सर. पुढचा प्रश्न ओके. घेऊयात. हो. एक एक कटोरी नीमपेंड आणि एक रश्मी कटोरी बोनी कटोरी। काय म्हणताय? सर ने बताया कि एक कटोरी नीमपेंड और एक कटोरी नीम बोन मिल डालना है, तो एक कटोरी यानी कितना बड़ा, कटोरी का साइज क्या होना चाहिए? दाल की कटोरी। थैंक यू। दाल जो रहती है ना हमारे यानी समझो 250 ग्राम। अच्छा ठीक। ठीक आहे. वो थैंक एज वो एज के ऊपर रहता है। और नारियल जैसे झाड़ जो है जो कंटिन्यूस बढ़ता है उसको साल में 3 बार देने की आवश्यकता है। और आम जैसा झाड़ जो है वो कंटिन्यूस नहीं बढ़ता, बढ़ता है रुकता है, बढ़ता है रुकता है। जिसको 3 बार पत्ते आते हैं उसको 2 बार देना होता है, 70% फॉर बिफोर मानसून और 30% आफ्टर मानसून फॉर ओके द ग्रोथ। ओके थैंक यू। रश्मी पाटील पुणे. सध्या मी प्रयोग म्हणून माझ्या बागेत केलेल्या बेडवर जे पालापाचोळा झाडांच्या लहान पाटील मोठ्या काड्या. पाटील मॅडम आहेत ना, त्या बोलतील ना? रश्मी पाटील वेगळे आहेत. अच्छा, त्याच आहेत ना? नाही नाही, त्या वीणा पाटील आहेत, ह्या रश्मी पाटील. नाही नाही, आता रश्मी पाटील दिसत आहेत मला. हो त्यांनी हो। हात वरती केला. हा. हा, मग तुम्हीच विचारा. हा. तर मी प्रयोग म्हणून बेड बनवला होता, ज्याच्यामध्ये खाली झाडाच्या काही काड्या, लहान मोठ्या काड्या आणि त्याच्यावरती नारळाचे शेंडे आणि हम्म, मग थोडा पाचोळा आणि ओला कचरा, मंडईतला ओला कचरा आणि हम्म, परत परत थोडे नारळाच्या शेंड्या, परत पालापाचोळा, ओला कचरा असं करत करत थर बनवले. आणि हम्म, त्याच्यावर गेल्या वर्षी लाल भोपळा आपोआपच उगवला होता, कारण त्या मंडईतलं बरचसं लाल भोपळ्याचा पण कचरा तो उगवून आला होता आपोआपच. आणि बर. त्याला वेल लागली पण लाल भोपळे, 7 लाल हा, भोपळे हा, लागले होते. हा, पण मला नियंत्रण ते काही जमलं नाही. तर हा. त्याला त्यातले 3 खायला मिळाले, 4 किडींनी खाऊन टाकले. हम्म, पण त्याच्यावरती ना आता केळी मी लावलेली आहे. केळीचं रोपटं उगवलंय, म्हणजे हम्म, लावलेलं होतं झालंय हम्म, आणि त्याला केळफूल आलेलं आहे. तर त्याला हम्म. अजून खत घालायला पाहिजे का? आणि जर मुळामध्ये घालायचं मुळामध्ये रेसबेड वरती आपण जेव्हा बेड करतो त्यात केळी लावायची गरज नसते. रेसबेड वरती नॉर्मली ज्या भाज्या आहेत त्या सीझनल क्रॉप असतात. आता तुम्ही जे लावलेत ते लॉंग टर्म लावलेत त्याच्यातलं, म्हणजे केळी कमीत कमी जो उंच लावली असेल
तर 3-4 वर्ष तरी नक्की तिथे राहते. तर त्याच्यात न्यूट्रिएंट जे येते, केळीचे न्यूट्रिएंट मेनली आहेत पाणी, ओलावा. अच्छा. आणि हा ओके. ओलावा केळीचा रूट झोन, म्हणजे तुम्ही पाणी जर ड्रिपने देणार असाल तर ते वाढणार नाही. रूट झोन नाही, मी भिजला पाहिजे. नळीने देते. हा, नळीने देता म्हणजे किती दिवसाने देता? नाही, रोज देते हा, किमान. मग काय मग प्रॉब्लेम येऊ नये. केळीला जर 12 पानं असतील तर केळीचा घड चांगला येईल. पानांची संख्या कमी असेल तर केळीचा घड लहान येईल. आहे, पानं भरपूर आहे, मोठी मोठी आहेत. हा, मग यायला काय प्रॉब्लेम नाही, तुमच्याकडे केळी चांगली येतील. ओके. न्यूट्रनची काही मग गरज नाहीये. कारण ओके. कारण लक्षात घ्या, केळीची गर्भधारणा पहिल्या 5 महिन्यात होते. त्याच्यानंतर तुम्ही जर काही न्यूट्रिएंट मॅनेजमेंट केली तर ते पिल्लाला मिळते, त्या केळीला मिळत नाही. ओके, चालेल. ओके, थँक्यू. ठीक आहे. याचा पुढचा प्रश्न, हम्म. सर लेंडी खत कुजवून घातले पाहिजे का तसेच वापरले तरी चालेल? मुळात लेंडी खत कशाला घालते हे महत्वाचं आहे. कारण लेंडी जी आहे, त्या लेंडीवरती एक प्लास्टिक जैसा कोट रहता है और वो पानी पकड़ता नहीं. जो लेंडी है बकरी की या मेंढी की, उसके ऊपर वो क्या खाती है उसके बीज रहते हैं. तो हम तो ये प्रयास करते हैं कि लेंडी खत खेत में मत डालें, क्योंकि टाइप्स ऑफ वीड्स वहाँ पे पैदा होते हैं. और जिसको लाजड़ बोलते हैं, वो पैदा हो गया तो फिर बहुत बहुत दिक्कत आती है. तो अगर आपको लेंडी खत यूज करना है तो आपको टाकी बनानी है. टाकी में क्रश करके लेंडी डालनी है. पानी डाल के 6 महीना रखना है. तो अंदर हीट बन जाएगी तो सबके सीड मर जाएंगे. फिर आप यूज कर सकते हो. एक्चुअली लेंडी से ज्यादा बकरी और मेंढी का मूत्र इम्पोर्टेंट रहता है. तो लेंडी खत से जब हम बकरी वहाँ मेंढी खेत में बिठाते थे तो मूत्र मिट्टी में जाता था और उसके मिनरल्स वहीं पे रहते थे. पानी इवेपोरेट होता था. जब बारिश गिरे तो मूत्र फिर मिनरल्स डिजॉल्व हो जाते थे. क्रिस्टल फॉर्म में थे वो डिजॉल्व होते हैं और फसल को मिलते हैं. तो कोई भी प्राणी का मूत्र जो है महत्वपूर्ण है उसके विष्ठा से. तो ओके. मूत्र हम जितना इकट्ठा कर पाएंगे. तो लेंडी का जो है समस्या ये है कि लेंडी, बकरी की लेंडी, मुर्गी की विष्ठा और घोड़े और गधे की लीद, इसमें केचुए नहीं बढ़ते, क्योंकि उसमें बहुत हीट रहती है. और अगर यहाँ पे केचुए नहीं बढ़ते तो वहाँ अच्छी तरह से खाद नहीं बनता. ते गर्म है बहुत, तो ये संभाल के देना है. बर, पण सर केळीसारख्या मोठ्या झाडाला जर का डायरेक्ट घातलं तर चालू शकतं का? नहीं हंगाम. नहीं, डालने में दिक्कत नहीं है. दिक्कत इसमें यह आती है कि उसमें से काफी वीड्स आते हैं. ओके ओके. क्योंकि बकरी जो है सब खाती है. हो, बरोबर. याने बाभळीच्या शेंगा खाल्ल्या, हो मग बाभळीची रोपं शेतात उगवणार. हो, तो बरोबर बरोबर, आलं हाँ, लक्षात. वो तो वो प्रॉब्लेम बकरी तो कहाँ सॉल्व्ह पे करता है, आला पाहिजे. हम्म, इट इज वेरी डिफिकल्ट. ओके ओके. तो इसके लिए अगर वो क्रश करेंगे और उसका हम्म, कंपोस्ट करेंगे तो ये प्रॉब्लम आता नहीं. ओके ओके ओके. ठीक आहे सर. कारण असं म्हणलं मी असं वाचलं होतं की बकरी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी खाते, त्यामुळे तिच्या खतात सुद्धा कारण आजकाल बरेचदा शेणखत जे घेतो ते कुठल्या तरी चाऱ्यावर वाढवलेल्या गायींचं शेणखत बरेचदा मिळतं, त्याच्यापेक्षा बकरीत डायव्हर्सिटी असते, सो तो जास्त फायदेशीर असतं असं मी वाचलं होतं, म्हणून विचारलं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण हम्म. केळीसारख्या खूप वर्ष टिकणाऱ्या झाडाला शेणखताची गरज नाही आणि लेंडी खताची गरज नाही. करेक्ट, बरोबर आहे. बाकी सगळ्या कचऱ्यावर सुद्धा येऊ शकतात तिथे ते. काडी कचरा जो आहे, लिग्नन हा, आणि फायबर तिथे गेलं पाहिजे. आणि ओके. केळी लागल्यानंतर केळीचं झाड जिसमें फाइबर है वो वहीं पे हम्म, डिकम्पोज होना चाहिए. उसको दो हो, अढ़ाई साल कम से कम लगते हैं. हो, बरोबर आहे. ते करतोच आम्ही. ओके, गुड. ठीक आहे सर, थँक्यू. जीवन गायकवाड विचारतायत, दशपर्णी अर्क आणि निमास निमसर फळभाज्या, सॉरी, दशपर्णी अर्क आणि नाही, निमास्त्र फळभाज्या आहेत ना फुले. गायकवाड, आहेत ना, जीवन गायकवाड आहेत. जीवनजी बोला. हा, नमस्कार सर. माझे दोन प्रश्न आहे ऍक्च्युली. एक, दशपर्णी आणि अर्क आणि निमास्त्र फळभाज्यांना फुलं आल्यावर मारलं चालतो का? आणि नसेल चालत तर किती, कधी मारायला पाहिजे आपण? त्याचं हे काय? अ, पहिला शब्द काढा की मारायचंय. शब्द आहे फवारायचंय.
हं? हा. मला भाजीला मारायचंय का वाढवायचंय? अडवायचं. जर जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालं तर ते मरणार. ओके. दशपर्णी अर्क हे जे सेल्फ पोलिनेटेड आहे त्याला चालतं, हम्म. कारण ते सेल्फ पोलिनेटेड आहे. पण क्रॉस पोलिनेटेड जे आहेत पिकं, म्हणजे ज्याला फुलं पिवळी आहेत, ते क्रॉस पोलिनेटेड आहे. त्याच्यावर जर मी फवारणी केली तर परागीभवन करणारे कीटक येणार नाहीत. हम्म. आणि मग त्याच्यातनं माझं औषध फवारल्यामुळे उत्पादनात घट येईल, कारण ते रिपलंट आहे. बरोबर. दशपर्णी अर्क आणि कडुनिंबाचा अर्क हा रिपलंट आहे. गोमूत्र हा रिपलंट नाहीये, गोमूत्र हा अट्रॅक्शन आहे. त्याचे तुम्ही ताजं गोमूत्र जर फवारलं तर हम्म. त्याचे फायदे जास्त होतील, कारण त्याच्या ताज्या गोमूत्र अमोनिया पण असतो, फंगीसाईड पण असतं, आणि त्याच्यावरती परागीभवन करण्यासाठी उपयुक्त असलेल्या माशा खूप येतात. ओके. तर ते हे सगळे जे ते फुलं येण्याच्या आधी तुम्ही जरूर फवारू शकता, फुलं आल्यानंतर शक्यतो नको. फुलं आल्यावर गोमूत्र फवारलं चालते का? चालतं डायल्यूट चालतं करून. चालतं. चालेल. आणि दुसरा प्रश्न हा आहे की इंटर क्रॉपिंग करताना आपण म्हणजे आम्ही फळभाज्या लावतोय आणि काही पालेभाज्या पण लावायच्या, हं. तर कोणते झाड आपण शेजारी लावली पाहिजे, कोणते नाही लावली पाहिजे? त्याचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे उदाहरणार्थ गवार आहे, त्या गवारीला पाणी जास्त नकोय, आणि मग हम्म. तिथे पालेभाज्याला आहे तर पालेभाज्याला सारखं पाणी पाहिजे. हम्म. आणि गवारीला जर पाणी मिळालं तर गवार वाढणारच नाही, लहान उंचीमध्येच त्याला फुलं येतील. त्याच्या त्या हम्म. पाण्याची गरज ज्या पिकाची आहे, ते आंतरपीक जे असेल ते त्याला प्रकाशाला स्पर्धा करणारा नको, पाण्याची गरज सारखी असली पाहिजे, कमी उंचीचं असलं पाहिजे, आणि हम्म. मुख्य पिकापेक्षा लवकर ते हार्वेस्ट झालं पाहिजे. हम्म. हम्म. म्हणजे समजा मी वांग लावलंय, तर वांग्यामध्ये वांग 70 दिवसांनी होणार आहे, तर मी त्यात मका लावला तर वांग्याचं वाटोळं होणार आहे, बरोबर आहे. कारण मका खादाड आहे आणि तो वांग्याला सावली करेल. हम्म. तर त्याच्या खाली मी झुडपी चवळी लावली तर वांग्यालाही फायदा होईल आणि आपल्याला चवळी मिळेल, कारण चवळी वांग्यापेक्षा उंच नाही होणार, अर्ध्याच उंचीची राहील. हम्म. नेहमी त्याच्या उंचीचा, वयाचा आणि पाण्याचा, आणि ह्या सगळ्यामध्ये मेन ऍक्टिव्हिटी जी आहे ती आहे प्रकाश संश्लेषण क्रिया. त्या मुख्य पिकावरती सावली पडली तर प्रकाश संश्लेषण क्रिया झाली नाही तर माझं उत्पादन मिळणार नाही. हम्म. म्हणजे त्या दोन वांग्यामधलं अंतर, त्या वांग्याच्या सोबत लावलेल्या पिकांमधलं योग्य अंतर, हे जर नसेल, तिथे मायक्रोक्लायमेट क्रिएट होईल आणि मायक्रोक्लायमेट डेव्हलप दी फंगल इन्फेक्शन. हम्म. ओके. ठीक आहे सर, थँक्यू. पुढचा प्रश्न, शेत जमिनीत ताग वाढवून तो 2 महिन्यात काढला तर जमिनीचा कस वाढतो का? रवींद्र बाळसरफ. शेतामध्ये ताक काढणं ही एक मधल्या काळामधली एक संकल्पना होती, अजूनही ती आहे. पण त्याच्यामधल्या समस्या अशा लक्षात आल्या की ताक जेव्हा आपण 2 महिन्याचा काढतो, म्हणजे फ्लॉवरिंग पिरियड ऍक्च्युली 2 महिने नसतात, ते 45 दिवसांनी असतात, तर ते पटकन कुरणारं खत आहे. त्याला अस्थिर कार्बन म्हणतात. और अस्थिर कार्बन मिट्टी की पोरैसिटी बनाता है, लेकिन फर्टिलिटी नहीं बनाता. वो इमीडिएट, यानी मैं फरसाण या पकौड़े खा के पेट भरेगा क्या मेरा, मुझे खाना खाना ही पड़ेगा. तो उसी तरह से जो ग्रीन मैन्योर है, वो ग्रीन मैन्योर की समस्या ये रहती है कि वो एक तो जल्दी जल्दी खत्म होता है, दूसरी बात कि वो जब मिट्टी में रहता है तो गलन करने के लिए मिट्टी का ऑक्सीजन और नाइट्रोजन यूज करता है. तो वो फसल, तो गन्ने जैसे फसल को उसका फायदा होता है, लेकिन बाकी फसलों को उसका नुकसान होता है, क्योंकि मिट्टी का नाइट्रोजन खत्म हो जाता है कंपोस्टिंग में, और वो कंपोस्ट होने के बाद मिलता है तो गन्ना देर का है, तो गन्ने को चलता है. तो उसके बदले में फिर एक नई टेक्नोलॉजी आ गई, जो आप जहाँ पे जमीन है आपकी, वहां पे जहाँ जहाँ आगे मौका देखते हैं ना. मिले वहां पे आप सणस, बोरू, ताग लगाओ, उसको फल आने दो, बी निकालो, और काट के मल्चिंग करो. तो जब मल्चिंग करोगे तब वो कंपोस्टिंग के लिए, एक तो उसमें फाइबर बन जाएगा, और कंपोस्टिंग के लिए वो हवा का नाइट्रोजन और ऑक्सीजन यूज करेगा, तो मिट्टी में उसकी डिफिशियंसी नहीं होगी. तो पहला कुछ सालों का टेक्निक था ग्रीन मैन्योर का, गाड़ने का. अभी है मल्चिंग का. जैसे जैसे विज्ञान से हमें जानकारी ज़्यादा मिलती जा रही है,
वैसे वैसे तंत्र बदलते जा रहा है। ठीक है। खानदेश भागात तुमच्या ओळखीत कोण सेंद्रिय शेतकरी आहेत का, ज्यांच्याकडून खूप मी आहेत. प्रदेशानुसार शेतीचे ज्ञान घेऊ खूप शकतो? खूप आहेत. पेरम खानदेश में विश्वास भाऊ पाटिल एक बड़ा जानकार किसान है, बुजुर्ग है। खानदेश में काफी किसान है जो सर प्राकृतिक खेती करते हैं या विश्वास काय ऑर्गेनिक फार्मिंग म्हणते? करते हैं। भाऊ पाटिल, ठीक है। उनके ऊपर सकाळ ने एक किताब भी निकाली है। आदिनाथ ने वो किताब लिखी है। अच्छा। सकाळ प्रकाशन की पब्लिकेशन की किताब है वो। पाचोरा। अच्छा, तेच सर, कारण तुमच्या एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं बऱ्याच भागातल्या काही शेतकऱ्यांची तुम्ही माहिती दिलेली की हम्म, ज्यांच्याकडनं आपण ज्ञान घेऊ शकतो, पण हम्म. खानदेश भागातलं नाही नाही, कदाचित तुम्ही तुम्ही काय करा, धुळे भागात, खानदेश म्हणजे धुळे उत्तर आपण महाराष्ट्र म्हणतो मी धुळ्यातच आता आहे सर. तसं, हा मग तिथे धुळ्यामध्ये पण खूप आहेत. तर तुम्ही ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटशी कनेक्ट व्हा आणि ओके. डिस्ट्रिक्ट ऍग्रिकल्चर ऑफिसर किंवा रिजनल ऍग्रिकल्चर डायरेक्टर, त्यांच्याकडे त्याची लिस्ट असते. हम्म. कोण केळीमध्ये करतोय, कोण कापसामध्ये करतोय, कोण मुगामध्ये करतोय, आणि त्यांचे नंबर पण असतात. कारण सरकारने मध्ये त्याची लिस्टिंग करणं केलं तर आत्ता पण चालू आहे. आणि हम्म. त्याच्यामध्ये नॅचरल फार्मिंग, ऑर्गेनिक फार्मिंग, ऑर्गेनिक प्रोडक्शन, आत्मा के अंतर्गत और एग्रीकल्चर डिपार्टमेंट के अंतर्गत ये उसका रिकॉर्ड हो रहा है। तो आपको आपको उनके पास से रिकॉर्ड जरूर मिलेगा। आपके एरिया के कौन है, या आपके यहाँ पे आप गूगल के ऊपर सर्च करोगे कृषि विभाग से, तो वहाँ पे सेंद्रीय कृषि भूषण जिसको मिला है उनके नाम और नंबर आता है। ओके। हाँ, तो उनसे नंबर पे आप उनसे कांटेक्ट करके देख सकते हो। हम्म। हेलो, ठीक है सर। किसका माइक ऑन है, प्लीज बंद करो। जो सवाल पूछता है उसका ही माइक चालू रखो। ठीक है सर, धन्यवाद। ओके, थैंक यू। हेलो सर। हाँ, हेलो बोलिए। सर। आ, मी अच्छा, अभी प्रश्न कौन बात विचारतो. करे बताइए। मी प्रश्न विचारतो, ते मध्येच हाँ। विचारतो. हम्म. स्मिता आहेत. टोमॅटोच्या पानावर नाग प्रादुर्भाव झाला आहे, त्यासाठी कशाच्या काय पानावर? करावे? टोमॅटोच्या. टोमॅटोच्या पानावर। हा, त्यासाठी काय करावे? टोमॅटो खाऊ शकतो? टमाटर के पत्तों के ऊपर अगर वो पत्ते, टमाटर की वैरायटी अगर अच्छी नहीं चूज की होगी और वहाँ पे पत्ते ज़्यादा घने हो गए होंगे, तो वहाँ पे लाइट कम जाता है और नाग आई है, जिसको हम लोग लीफ माइनर करके पहचानते हैं। तो लीफ माइनर से हमारे दिमाग में आ गया है कि लीफ माइनर से काफ़ी दिक्कत होगी। तो लीफ माइनर समझो 1 स्क्वायर इंच का पत्ता है, तो उसमें 2 लाइन लीफ माइनर के है, तो कितना वो प्रकाश संश्लेषण क्रिया कम करेगी। अगर मैं उसके ऊपर दवा का छिड़काव करूंगा तो पूरा पौधा अगर पॉइजन हो गया तो मैं क्या खा पाऊंगा वो। क्योंकि लीफ माइनर जो है पत्ते के 2 लेयर के बीच में रहती है। तो जब बीच में रहती है तो मुझे कॉन्टैक्ट स्प्रे, पॉइजन स्प्रे नहीं कर पाता मैं, उसको सिस्टेमिक पॉइजन देने की आवश्यकता होती है। तो पूरा पौधा जब पॉइजन बनता है तब उसके हर के जो हमारी दवा है उसकी एक्सपायरी रहती है। सर तो मैंने वीडियो जो, किया है, अगर आप देख सके तो। नहीं नहीं, आपका तो वीडियो दिख रहा है मुझे, पहले से लगाया हुआ है। तो सवाल आप अच्छी तरह से सुन लोगे तो आपको समस्या कम आएगी। श्योर। हम्म। तो अगर मैंने जैसे कि समझो कॉन्फिडर हम स्प्रे कर रहे हैं, तो कॉन्फिडर से पूरा झाड़ पॉइजन बन जाएगा, लीफ के अंदर जो 2 लेयर के बीच में जो कैटरपिलर है वो मर जाएगी। लेकिन उसकी दवा टमाटो के फसल में भी, टमाटो के फ्रूट में भी रहेगी। क्या मैं वो फ्रूट खा पाऊंगा? नो। तो एक सिस्टम ये रहती है कि सिखाया जाता है एग्रीकल्चर करते वक्त कि जब हमारे पौधे बढ़ रहे हैं तब आप यू कैन यूज दिस सिस्टमिक पॉइजन। बट जब आप हार्वेस्ट कर रहे हो तो हार्वेस्ट करते टाइम कॉन्टैक्ट पॉइजन यूज करना है, जिसकी एक्सपायरी 2 दिन की है।
तो हार्वेस्ट करके आपके पेट में जाने तक 3 दिन जाते हैं। तो पॉइजन हमारे खाने वाले के पेट में नहीं जाता। तो अभी ये एथिक्स कोई अ, संभालता नहीं। तो उसके लिए आपको टमाटो के साथ अगर आप मेरीगोल्ड लगा देते, गेंदा लगा देते थे, तो आपके टमाटर के ऊपर समस्या बहुत कम हो जाती थी। अभी आप लीफ माइनर के लिए कुछ नहीं कर सकते मेरे ख्याल से, क्योंकि वो अभी फ्रूट में है, फ्रूट सेट हो गए हैं, फ्रूट बढ़ रहे हैं। और लीफ माइनर को आप क्या कर सकते हो, वो पत्तों की ताकत बढ़ाने के लिए, जो क्लोरोफिल कम हो गया है, तो क्लोरोफिल का काम दूसरा कोई जो ग्लूकोज बनाता है, तो आप उसके ऊपर 2% जैगरिन का स्प्रे कर सकते हो, गुड़ का, या फ्रेश काउ यूरिन 2% स्प्रे कर सकते हो, जिससे पोलिनेटर भी बढ़ेंगे। और उसमें जो ताजा काउ यूरिन में अमोनिया है, वो मिलके पत्ते भी अच्छे रहेंगे जो, और ग्लूकोज भी बनेगा। तर माझं नेटवर्क गेलं होतं आता नेमकं. अभी आप रिकॉर्ड सुनना और उसमें मिलेगा आपको। शुअर सर. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. ओके गुड। उंदरांसाठी उपाय काय करतात? दो उंदीर के लिए, चूहों के लिए, एक्चुअली आपने टॉम एंड जेरी देखा है? हर देवता में बुद्धिमान देवता कौन सी है हमारे देवता में? गणपति। गणपती बाप्पा। और उसका जो ड्राइवर है वो दिमाग कम रहने वाला होगा क्या दिमाग वाला रहेगा? तो गणपति का जो ड्राइवर है चूहा, वो उतना ही तेज दिमाग का है। जैसे कि आपने कभी टॉम एंड जेरी देखा होगा, तो कि हर बार वो नई शक्ल कुछ निकालता है और परेशान करता है। तो उसका कंट्रोल के लिए एक्चुअली ये जो है, भगवान शंकर जी की फैमिली है। और भगवान शंकर जी की फैमिली फूड चेन बताती है। तो मिस्टर शंकर नंदी पे बैठे हैं, उनके गले में नाग है। पार्वती दुर्गा माँ, उनकी पत्नी, शेर पे बैठी है, उसकी नजर वो नंदी पे है। उनका एक बेटा है जो चूहे पे बैठा है, शंकर जी के गले का नाक वो चूहे की तरफ देख रहा है। और दूसरा बेटा जो कार्तिक, वो मोर पे बैठा है, और मोर की नजर वो नाक के ऊपर है। ये तो पूरी चेन है, फूड चेन है। और इसमें हमें पुरखों ने ये बताने के प्रयास किया है कि इसका नियंत्रण कौन करता है। साथ में हमें ये भी सिखाया गया कि लक्ष्मी देवता जो है, वो है प्रॉस्पेरिटी की देवता। हमने सोचा है धन की देवता, वो प्रॉस्पेरिटी की देवता है। और प्रॉस्पेरिटी तब भी आएगी जब खेती का उत्पादन अच्छा रहेगा। और खेती के हर उत्पादन को सबसे तकलीफ देने वाला है चूहा। तो चूहा जब कम होगा, तभी किसान को प्रॉस्पेरिटी आएगी। तो सांप जो है, वो हफ्ते में एक चूहा खाता है। और लक्ष्मी जिस पे बैठी है, गोबर आउल, वो दिन को 2 चूहे खाता है। अगर आपके खेत में आउल आने के लिए कुछ बड़े वृक्ष है, या आउल आने के लिए आपने कुछ रचना की है, तो वहां पे आउल आके आपके चूहों का नियंत्रण करेगा। दूसरा चूहों का नियंत्रण रैट स्नैक, धामन, और नाग, ये दोनों अच्छी तरह से करते हैं। तीसरा जो लिजर्ड है, बड़ी लिजर्ड घोरपड़, वो भी चूहे खाती है। तो चूहों का नेचुरल जो एनिमी है। और एक पेजेंट क्रो, भारद्वाज, वो चूहे के बच्चे जो अगर दिन को घूमेंगे तो उसको पकड़ के खाता है। और हमारे घर में बिल्ली खाती है। अगर हमने बिल्ली पाली और उसको पेट भर के खाना दिया, तो वो चूहे नहीं खाती उसको। थोड़ा सा, अभी एक सोलापुर के वासुदेव गायकवाड़ करके एक अच्छा बंदे हैं, जो खेती करते हैं, और उनको ये साल का केंद्रीय कृषि भूषण पुरस्कार मिला है। तो उनका एक वीडियो है, आप जरूर देखिए, कि चूहों का नियंत्रण कैसे किया जाता है। बड़ा अच्छा वीडियो है। तो उनके घर में बिल्ली है काफी, जो सांप और चूहों का दोनों का नियंत्रण करते हैं। तो जो फूड चेन है, कहने का मतलब यह है
कि नेचुरल फूड चेन जब तक वहां पे डेवलप नहीं होती तब तक वहां पे चूहों का नियंत्रण नहीं होता। और नेचुरल फूड चेन हम डेवलप होने नहीं देते। हम सांप दिखे तो पहले मारते हैं, आउल को बहुत अशुभ है करके घर घर में जगह ही नहीं देते। और हैरी पॉटर बोलते हैं बुद्धिमान पक्षी है। यूरोप में उसको बुद्धिमान और इंटेलिजेंट बर्ड सोचा जाता है, और हिंदुस्तान में बहुत अशुभ है। इसका मतलब लक्ष्मी अशुभ है ऐसा हो गया। लक्ष्मी का वाहन है। तो चूहों का नियंत्रण अगर मुझे करना है तो ये उसके चार एनिमी है: गोबर, स्नेक, लिजर्ड और भारद्वाज, बिल्ली। तो ये अगर हमारे खेत में है, घर में है, तो चूहों का नियंत्रण अच्छी तरह से हो सकता है। वॉश आउट नहीं होंगे कभी भी। उदबत्तीला आलं मंजुषा दाखवतात. मंजुषा कापरे यांचा प्रश्न आहे. माझा हळदीचे प्रश्नामध्ये घेतला नाही का? अं, आपल्याकडे दिसत नाहीये का माझे प्रश्न? नाही, आपला प्रश्न नाही दिसत आहे मला. राजेंद्र इनामदार बोलतोय. हा, आमच्याकडे सागाची 15-20 वर्ष जुनी झाडं आहेत. तुम्ही प्रश्न कुठे लिहिलाय सर? प्रश्न चॅट दिसत नाही. वरती पाठवलाय ना. तुमचा आता उंदीर खूप त्रास देत आहे त्याच्यावरच आहे माझा प्रश्न. बरं, बोला. तर आपला व्हिडिओ ऑन आहे का नाही राजेंद्रजी? नाही. हा, अं, तुमचं नाव दिसते मला तिथे, राजेंद्र इनामदार. हा, बोला. हो. तर आमच्याकडे काय 15-20 वर्ष जुनी सागाची झाडं आहेत. तर हम्म. गेले एक 2-3 वर्ष त्यातली एक 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 करत अशी जळून जात आहेत झाडं, हा. मरतायत. हा. तर त्याचं काय कारण असावं? आणि दुसरा प्रश्न होता की आता सध्या सागाची पानगळ सुरू झालेली आहे. तर हा. त्या पानांची भुकटी करून आपल्याला कसा त्याचा वापर करता येईल? अवघड प्रश्न आहेत. काय आहे माहितीये का राजेंद्रजी, की तुमचं साग जिथे आहे तिथे खाली कातळ किती फुटावर आहे? मुरमाड जमीन आहे. म्हणजे एक दोन झाडाची एक दीड फुटावरच मुरुम आहे. हा, म्हणजे झाडाला ओलावा जो पाहिजे तो ओलावा मिळत नाहीये, नंबर ओके. एक. ओके. नंबर दोन, तुमची पानगळ किती काळ टिकते? म्हणजे आता ऑलरेडी सुरू झाली आहे आणि मग नाही 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 नाही, हा, तसं नाही. मग की जिथे माझ्याकडे इरिगेशन आहे, हो. शेजारी माझी दुसरी बागायती झाडं आहेत, तर तिथली पानगळ महिन्याच्याच संपते आणि नवीन नवीन पालवी येते. तसं रेकॉर्ड ठेवलेलं नाही, पण हा म्हणजे महिन्याभरात संपून येतात नवीन पानं. बरोबर. मग दोन गोष्टी करा तुम्ही तिथे. तुम्हाला त्याचं नियंत्रण मर्तुकीचं नियंत्रण करायचं असेल हा. तर तुम्हाला ट्रायकोडर्मा आणि पाणी द्यायला आवश्यक आहे. की त्याच जमिनीतली जी फ्युजिरियम आहे त्या हा. फ्युजिरियम बुरशीचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. तुम्ही त्याला माती चढवली का कधी झाडाला? नाही, माती नाही चढवलेली. मग मरायला नको. हा. तर त्याच्या तिथे खाली उंदराने बिळ केलेत का, किंवा तिथे बुरशी वाढले का? पाऊस कुठल्या प्रदेशात आहे तुमचं? हे सिंहगडच्या पायथ्याशी आहे. हा, म्हणजे तिथे जास्त पाऊस आहे. हा, पाऊस आहे. आणि शेजारी भात शेती आहे? नाहीये खरं भात शेती. बर, मग हा. ट्रायकोडर्माचा वापर करा पावसाळ्यामध्ये जमीन ओली असताना. ओके. हा, ते साधारणपणे ते वापर करायची दुसरी पद्धत अशी आहे की 30 घमेली शेणखत घ्यायचं. ओके. ते सावलीत आणून ठेवायचं, ते ओलसर करायचं. त्याच्यावरती 2 किलो ट्रायकोडर्मा पावडर टाकायची, मिक्स ओके. करायचं सिमेंट कालवतो तसं, ओके. आणि ओलं करून झाकून ठेवायचं 2 दिवस. अच्छा. म्हणजे ती ट्रायकोडर्मा 30 घमेली होते. हा. आणि मग हे शेणखत जे आहे ते झाडांना साधारण दुपारी सावली पडते, हो. आता सावली नाहीये, हो. पण जेवढ्या फांद्या वाढल्यात हो. त्याच्या निम्म्या अंतरावरती रिंग करून द्यायचं. अच्छा. किंवा तुमच्याकडे अजून एक दुसरा उपाय करता येईल. ताजं शेण घ्यायचं पावसात, पहिल्या पावसाला जमीन ओली झाल्यावर. ओके. ताज्या शेणाचं त्याच्यात गुळ घालायचा. 10 किलो शेण, 1 किलो ओके. गुळ, एक ओके. किलो गुळ ओके. आणि 2 किलो ट्रायकोडर्मा पावडर. अच्छा. आणि त्याचं मिश्रण 200 लिटर पाणी करायचं आणि ते दुसऱ्या दिवशी टाकायचं, सगळीकडे शेतात शिंपडायचं. ओके. कारण तेव्हा मातीमध्ये ओलावा असतो हा. आणि तिथे वाफसा कंडिशन पण असते पावसाच्या सुरुवातीला. मग ती ओके. ट्रायकोडर्मा डेव्हलप होईल आणि जमिनीमध्ये जे काय हानिकारक बुरशी आहेत तसं नियंत्रण करेल. ओके.
झाड आणि मग मरण्याची दोन कारणं असतात. हा एक बुरशीमुळे किंवा खाली त्याला काय कीड लागली, मुळं बरोबर. खाल्ली गेली. पण आता या मुरुमामध्ये झाडांना कीड लागत नाही, मुरुमात किडे नसतात जास्त. हा पाणी द्यायची आवश्यकता असते का वर्षभरात, म्हणजे पावसाळा सोडल्यास? दिलं तर जास्त चांगलं असतं. तुम्हाला वाढ करायची असेल तर दिलं तर चांगलं असतं. दिलं तर चांगलं, कारण आम्ही ते पाणी कधी देत नव्हतो, तर मग तेच हम्म. म्हणून मग ठीक आहे, ते करता येईल. ओलावा झाड जर पाणी नसेल हो. तर मायक्रोब काम नाही करत, आणि मायक्रोबने काम नाही करत तर झाडाचं पोषण नाही होत. म्हणजे ओके. मला झाडाचं पोषण जर चांगलं करायचं असेल कुठलंही, हा आंबा असो नाही तर साग असो, हा तर मला त्याला खाली ओलावा निर्माण करता आला पाहिजे. पण मग किंवा त्याला हा किंवा हम्म. तिथे ह्युमस तयार झाला पाहिजे जो हवेतला ओलावा खेचून घेईल. जे ऑर्गॅनिक मॅटर एकच्या पुढे गेलं पाहिजे. हम्म. माती आणि मग त्यात म्हणजे त्याला मग किती दिवसातून पाणी द्यायला पाहिजे सागाच्या, आता या मोठ्या झाडांना? सिंहगडच्या पायथ्याला म्हटल्यानंतर पाण्याचा निचरा जास्त आहे. म्हणजे डोंजात आहे का आतकरवाडीत आहे? हे पायगुडेवाडीत आहे, पायगुडे एवढं म्हणजे डोंजी आणि आतकरवाडीच्या मध्ये. मध्ये साधारण. हा बरोबर, म्हणजे तिथे पाण्याचा निचरा जास्त आहे. हम्म. म्हणजे तुम्हाला तिथे साधारणपणे 5 ते 10 दिवसांनी दिलं पाहिजे पाणी. पाणी द्यायला पाहिजे. हो. ओके ओके ठीक आहे. आणि आणि ते दुसरा शक्य झालं तर सगळं मुळं भिजलं पाहिजे, म्हणजे स्प्रिंकलर लावून टाकायचे. ओके ओके. आणि दुसरा माझा प्रश्न होता की त्या आता पानगळ आहे तर त्याची ती भुकटी काही करून त्याचा काही वापर करता येईल का? वापर करता येईल, पण ते पानं तुमच्या जमिनीचं संरक्षण करतायत, ओके जमिनीचं इव्हॅपोरेशन वाचवतायत होणं. ती तुम्ही ओके भुकटी केल्यानंतर माती एक्सपोज होईल आणि ओके मायक्रोब्स मरतील. त्याच्यात ओके ते करण्याच्या भानगडीत पडू नका. ओके निसर्ग त्याच्या त्याच्या गतीने कंपोस्ट करतो आणि ओके ती पुढच्या पावसापर्यंत शिल्लक राहत नाहीत. बरोबर. ते ओके. जर शिल्लक राहत असेल हा तर आपल्याला तिथे भुकटी करण्यापेक्षा तुम्ही त्याच्यावरती मगाशी मी सांगितलं तसं ट्रायकोडर्माचे जे सांगितलं ना, पाणी आणि गुळ आणि हम्म. ट्रायकोडर्मा, ते हो. त्याच्यावर शिंपडा. ओके जे तुम्ही स्प्रिंकलर लावल्यानंतर त्याच्यावर ते पानावरती ते पाणी शिंपडलं तर ओके शेणातले जे मायक्रोब्स आहेत ते त्याचा कंपोस्ट करून टाकतील. जे ओके तुमची मेहनत वाचेल ओके ओके आणि माती एक्सपोजर नाही होणार. ओके चालेल, धन्यवाद सर. मंजुषा कापरेंचा प्रश्न आहे, हम्म. हळदीचे मातृकंद जे विकत घेतले होते तेच पुढील सीझन मध्ये लावणीसाठी वापरायचे का? जाड डोळे वापरायचेच असतात. असलेले जाड डोळे असलेले फिंगर्स पण लावू शकतो ना? आणि हळदीचे बियाणे साठवणूक कशी करायची? पहिलं तुमचं अभिनंदन, तुम्ही हळद लावल्यानंतर त्याची एवढ्या पण तुमची हळद झाली, नंबर हो एक. ना, तुमचं ना मार्गदर्शन अजून काय. नाही नाही, मार्गदर्शन हा विषय महत्वाचा नसतो, करणं हे महत्वाचं असतं. तर हळदीचा एवढा तुकडा जर असेल, पेरा हम्म एवढा, त्याचं पण आपण रोप करू शकतो. हम्म आपण जे लावू हम्म. त्याच्या 5 ते 20 पट होतं. हो. म्हणजे पेराचं वजन किती आहे, समजा 5 ग्रॅम असेल तर हम्म 10 पट झालं म्हणजे किती होईल, 50 ग्रॅम होईल. हम्म 50 ग्रॅम मला खाता येईल का, तर नाही खाता येणार. हम्म 50 ग्रॅम मी बी म्हणून वापरेन. जेवढा हम्म मातृकंद माझा मोठा असेल हम्म. तेवढं त्याला झाड वाढण्यासाठी जी एनर्जी लागते, मुळं अच्छा. आणि पान तयार होताना ती हम्म कंद देतो. हम्म. त्याचे सशक्त निरोगी झाड तयार होतं. हा. त्या प्रत्येक डोळ्यात तुम्हाला रोप येतं, हम्म. तशी रचना आहे. हम्म. आणि हळद आणि आलं फिंगर स्वरूपात वाढतं, म्हणजे पंजासारखं गोल नाही होत, हो. सोलण्यासारखं लांब हम्म वाढतं, असं पसरत जातं. तर हम्म. तिथे पोरॅसिटी असणं आणि महत्वाचं हे की पावसामध्ये पानं वाढतात हो. आणि पाऊस संपल्यानंतर कंद वाढतो. तर पाऊस अच्छा. संपल्यानंतर माझ्या जमिनीमध्ये ओलावा जर टिकला हम्म आणि तो जर जानेवारी एंड पर्यंत राहिला तर हळदीला उत्पादन जास्त येतं. हम्म आता हे हळदीचे कंद स्वतःच जमिनीमध्ये जेव्हा सुकून राहतात, पूर्ण मेलेले सुकलेले झाड, मी जर खोदून काढलं तर ते कंद आम्ही करताना सावलीमध्ये ठेवतो. सावली हा. म्हणजे घरातल्या कोब्याची नाही. तर ज्या झाडाच्या खाली पानं असतात त्या पानगळीच्या वरती आम्ही हळदीचे कंद टाकतो. तशाच परत हम्म पानगळीतली पानं टाकतो आणि त्या हम्म झाडामध्ये हवा खेळती राहते जमिनीमध्ये. अ, पा पानांमध्ये कंद लपतात हम्म. आणि त्याला पावसाच्या सुरुवातीला त्याला रोपं येतात. हो. मग ती रोपं उचलून आपण लावायची. हम्म जुन्या पद्धतीमध्ये म- टोपलीमध्ये घालून
अच्छा. त्यात वाळू घालून ते जमिनीत हम्म. पुरून ठेवायची पद्धत होती. हम्म. आता आपली ती पद्धत बदलली, कारण आपण आता क्वांटिटी जास्त असते. म्हणजे तुमचं समजा आता 1.5 पोतं, तर 1.5 पोतं तुम्ही जमिनीत कुठे पुरणार? बरोबर. हं? सिमेंट नको, आणि हम्म. वरती छत आहे ते पण सिमेंटच्या पत्र्याचं नको. अच्छा. कारण माती आणि चांगली असते, म्हणजे माती खूप गरम होत नाही झाडाखालची. त्यांना ते जे मातृकंद आहे त्यांना वाळवायची गरज आहे की ते ऍज इट इज चा- आता स्टोअर करायचे सगळं? मॉइश्चर त्याच्यातली 10% खाली गेले तर कंद उगवणार नाही. अच्छा. तो मातृकंद ऑलरेडी वाळलेला आहे, कारण झाड मेलंय. हम्म. आता हे तुम्ही कंद अजून का वाळवणार आहात? ते कंद तसेच ठेवायचे की ज्याच्यातला ओला ओढला तर ते उगवणार नाही. अच्छा. आपल्याला हळद उगवायची नाही म्हणून आपण वाळवतोय. हम्म. कंदाला वाळवायचं नाहीये. अच्छा. आणि सर हे किती वर्ष वापरू शकतो हे मातृकंद, कारण ते किती सडायला पण किती होतात काही काही? तसं मुळामध्ये लक्षात घ्या की हा जो मातृकंद आहे, हम्म. याच्यातलं अन्न घेऊन झाड वाढतं. हम्म. हा कंद कुजतो पूर्ण. हा. मग हे जे कर्ज घेतलंय झाडाने, ते हम्म. झाड परत त्याला कर्ज परत करतं व्याजासकट. मग कंद मोठा होतो, किंवा 2 कंद होतात. अच्छा. पहिला कंद ऑलरेडी कुजलेला असतो, हम्म. त्याचे तुम्ही कंद कितीही वर्ष वापरू शकता. तो कंद नाहीच आहे, हा नवीन कंद आहे. अच्छा. अच्छा. हं? मला वाटायचं तोच आहे का, नाही नाही, मागे पेरलेलाच तोच आहे. तुम्ही खोदून बघितलं तो कुजलेला असतो. हा, पुजलेला आहे. ठीक आहे सर, थँक्यू. ओके. अं, लिंबाच्या झाडावर आम्ही पाणी कमीच देतो आणि सूर्यप्रकाश सुद्धा दिवसभर मिळतो, आणि झाडाचं वय साधारण 7 वर्ष आहे. त्याच्या वाढीसाठी काय उपाय करता येईल? धनश्री चिंदरकर परत. झाड वाढवायचे का लिंब वाढवायचे? सर झाडाची पण अशी ग्रोथ होत नाहीये, म्हणजे त्याची हाईट साधारण वाढते ना, तर तशी होत नाहीये. आणि लिंब पण येत म्हणजे काल 2च, म्हणजे गेल्या वर्षी 2च आली होती असं, किंवा आलं फुलं आली तरी गळून पडतात. जे फुलं आली तरी गळून पडतात याचा अर्थ, तुम्ही फुलं हम्म. आल्यानंतर त्याला पाणी देण्याची तुमच्याकडे रचना नाहीये. अच्छा. हं? कारण किंवा फुलाचं परागीभवन होण्यासाठी जे कीटक आवश्यक असतात, म्हणजे उदाहरणार्थ कॉमन मॉर्मॉन आणि लाईम बटरफ्लाय नावाची 2 फुलपाखरं आहेत, की जे होस्ट प्लांट त्याचं लिंबू आहे. तुम्ही झाडावर स्प्रे मारला असेल तर ते त्याची अंडी झाडावर घालत नाहीत, आणि ते नाही. अंडी घातल्याने तर ते परागीभवन करायला येत नाहीत, म्हणजे फॉल्स प्रेग्नन्सी होते. आणि लिंबू साधारण शेंगदाण्या एवढं झाल्यानंतर गळून जातं. हम्म. तर त्या आकाराचं जर गळत असेल तर तुमचं परागीभवन झालं नाही, आणि मोठं झाल्यानंतर गळत असेल तर पाण्याची गरज त्याची पूर्ण होत नाही. सर पण मी ऐकलं होतं की लिंबाच्या झाडाला कमीच पाण्याची आवश्यकता मग असते ठीक आहे, म्हणून. जे ऐकलं ते करा. नाही फ्लॉवरिंग मग येण्यासाठी काय जुनी योग्य, पानं गळली, काय जुनी योग्य आहे पानं ते? हा. जुनी पानं गळल्याशिवाय लिंबाला नवीन पालवी आल्याशिवाय फुलं येत नाहीत. हो. लिंबू, मोगरा, डाळिंब यांना जुनी पालवी गळल्याशिवाय फुलं येत नाहीत. तर जुनी पालवी गळावी म्हणून पाणी बंद करायचं असतं. पण अच्छा. पालवी आल्यानंतर त्याला पाणी द्यायलाच पाहिजे ना. बरोबर आहे. तुम्ही अर्धवट ऐकता आणि अर्धवट विचार करताय. हम्म. गरज कधी असते? प्रेग्नंट झाल्यानंतर त्याचं पोषण झालं पाहिजे का उपाशी ठेवलं पाहिजे? हम्म. मग ते झाड जे आहे त्याच्या आतमध्ये पिल्ल होण्याची रचना सुरू झाली, तेव्हा जर त्याला अन्न मिळालं नाही तर पहिलं पिल्लू गाळतं ते. आपण जगलं तर परत पुढच्या वर्षी नवीन पिल्ल तयार करू. तसे अच्छा. कुठल्याही फळाला पोषण जर करायचं असेल तर फळ वाढण्यासाठी माती ओली असणे आवश्यक आहे. कारण माती ओली असल्याशिवाय मातीतले मायक्रोफ्लोरा वाढणार नाही, आणि तो झाडाला अन्न तयार करून देणार नाही. म्हणजे स्वयंपाकीच हम्म. नसेल तर तुमचं लग्न होईल का हो? हम्म. शिधा सगळा आहे, स्वयंपाकी आला नाही, ती कंडिशन होते पाणी नाही दिलं तर. छोटस लॉजिक समजून घ्या. हा हा, चालू ओके. केलं का बघा? ठीक आहे, पुढचा प्रश्न. हो.
एकच मिनिट हा. आता 2 शेवटचे प्रश्न घेऊ. हो हो तर 7-5 झालेत. हो. झाडाच्या बांधावरच्या झाडाच्या सावलीमुळे पिकावर परिणाम होतो का? झाडे न कापता त्यावर काय उपाय करता येईल? झाड कुठलं याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ सागासारखं झाड असेल तर ती पानं, सागाचं झाड उष्ण आहे आणि पानं पण उष्ण आहेत. ती पानं जर जमिनीवरती राहिली तर ते पिकाला झाकून टाकतात आणि तिथे पीक वाढत नाही. पण बारीक पानांची चिंचेसारखी झाडं असतील, म्हणजे चिंच म्हणजे विलायती चिंच किंवा करंजासारखी झाडं असतील, तर ती झाडं मातीचं पोषण जास्त करतात. त्या सावटामध्ये पिकं कमी येतात, पण तसा जो पाला पडतो तो वाऱ्याने सगळीकडे जातो आणि तिथे जमीन सुपीक होते. त्याच्या जे जमिनीमधनं कमी उत्पादन होतंय त्याच्या कैक पट आजूबाजूला खत निर्माण झाल्यामुळे होतं. आणि तुमच्या बागेचं मायक्रो क्लायमेट जे आत्ताच्या स्थितीमध्ये खूप महत्वाचं आहे, की झाडं जर नसतील तर ह्युमिडिटी कमी होते आणि ह्युमिडिटी कमी झाली तर पोलन ड्राय होतात. तर पोलनचं जे आयुष्य आहे ते आर्द्रतेशी निगडीत आहे. तर जर हवेतली आर्द्रता गेली, गेले 2-4 वर्ष पहिल्या मोहराच्या आंब्याला असं होतंय, कारण आर्द्रता नाहीये. तर आर्द्रतेचा रोल खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी सदाहरित झाडं आपल्या शेतात असणं, बांधावर असणं अत्यावश्यक गोष्ट आहे. कारण याच्या पुढच्या वातावरणामध्ये तापमानाशी कसं आपण जगायचं हा प्रश्न माणसापासून झाडापर्यंत आहे किंवा पिकापर्यंत आहे. मग तिथे जर झाडांचे वृक्ष असले सदाहरित, त्यांच्या रेस्पिरेशन मधनं हवेमध्ये ओलावा तयार होतो आणि त्या ओलाव्यामधनं झाडं जगू शकतात. त्याला आपण म्हणतो मायक्रो क्लायमेट. हे मायक्रो क्लायमेट क्रिएट करण्यासाठी सदाहरित वृक्ष बांधाला असणं आवश्यक आहे. आपल्याला त्या फांद्या जास्त वाढल्या असेल तर फांद्या आपण लहान करू शकतो. म्हणजे शेताच्या बाजूला फांद्या काढून टाकू आणि बांधाच्या लांबीला जर फांद्या असेल तर वाढदेत. म्हणजे मग ते फक्त ते कापताना तोल सांभाळला पाहिजे, नाहीतर वादात झाल पडेल तोल गेल्यानंतर. ठीक आहे, आपण शेवटचा प्रश्न घेऊयात. शेतात बकरे बसवतात 2-3 दिवस, ते योग्य आहे का? बकरे बसवणं तर चालेल, मेंढी बसवतं नाही चालणार. कारण जिथे जिथे मेंढी आहे तिथे दुष्काळ आहे. कारण मेंढी काय करते तर बेंती खाली मान घालून खाते आणि बकरी वरती मान करून खाते. आणि मेंढी जमिनीवरती फुंकर मारून मारून झाडं मुळासकट खाऊन टाकतं. त्याच्या ऑर्गॅनिक मॅटर संपतं आणि ऑर्गॅनिक मॅटर संपलं की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि ऑर्गॅनिक मॅटर नसल्यामुळे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी कमी होत जातात. तसे जिथे बकरी आहे, मेंढी आहे, तो दुष्काळी प्रदेश आहे. तर जे तुम्हाला जमीन तुमचं वाटोळं करायचं असेल तर बकरी जरूर बसवा. डन सर. थांबवण्या अगोदर काही मला बोलायचं असेल तर? हाँ, सभी को एक निवेदन है कि आपने सवाल तो अच्छे पूछे. एकच हाँ, विचारू शकते का सर? विचारा. लिंबांना काळे डाग पडतात, म्हणजे जनरली पावसाळा संपल्यानंतरच्या पिरियडमध्ये जरा काळे डाग पडतात लिंबांवरती. हो हो, त्याला तर त्याला कॅन्कर काय? असं म्हणतात. त्याला कॅन्कर हा असं म्हणतात. हा तो जीवाणूजन्य रोग आहे. हा त्यासाठी स्टेप्टोसायक्लिन नावाचं अँटीबायोटिक आहे. ती हा एक गोळी 10 लिटर पाण्यात मिक्स करून स्प्रे केलं तर ते डाग हा जातात. हं? फक्त स्टेप्टो त्या काय म्हणाले? काळामध्ये स्टेप्टोसायक्लिन. सायक्लिन. हं. ओके. हा, एक गोळी 10 लिटर 10 मध्ये ना? लिटर पाण्यामध्ये. हा, ओके. फक्त ते स्प्रे करताना 24 तासात पाऊस पडला त्याचा इफेक्ट होत नाही. हं? बरं. ओके ओके. कारण भरपूर फळं लागतात, अगदी तृप्त आहे म्हणजे. फक्त पण ते आतमध्ये नसतं. आतमध्ये काही नाही, आतमध्ये सुंदर चांगलं असतं. रसाळ हा आहेत हा. अगदी लिंब. हो, सुंदर रसाळ आणि आहेत. आणि जास्त करून ते हम्म. संत्रा लिंबाला जास्त होतं. नाही, ही नेहमीची आहे. हा, थोडी साल कुठ जाडी आहे, मात्र कुठल्या पातळ कुठल्या सालीचं नाहीये. कुठल्या प्रदेशात? बदनापूरला, मी बारवी डॅमच्या जवळच. ओके, म्हणजे जास्त पाऊस आहे. हं, हो हो. पण भरपूर फळ मात्र लिंबाला भरपूरच आहे. आता हं. सुद्धा पूर्ण झाड फुलांनी भरलंय आणि फळं सुरुवात झाली आहे परत वा दुसरा. वा, छान छान छान. हं. ते बरं चालू आहे. ओके, फक्त तो आंब्याला अजून सक्सेस मिळत नाहीये, तो काय मला समजत नाही.
पुढच्याच कधी प्रश्न विचारा तो संधी मिळेल बरं तेव्हा. चालेल. आणि हं? तुमच्या इथे यायचं मी नंतर फोन करून तुमच्याशी बोलते यायचं चालेल. तर कसं यायचं. हाँ येस ओके थँक्यू सो मच. अभी यहाँ पे हम लोग जो प्रश्न पूछो ये कार्यक्रम लिया, उसका समय थोड़ा कम है। 1 घंटे में सब सवाल दे नहीं पाते उत्तर, तो हम प्रयास करेंगे समय कैसे बढ़ाए। नंबर बोल दे पटकन. तो आपको अगर हमारे लिए प्रश्न है और कुछ हमसे सलाह चाहिए, तो संतोष और मैं, हम ये आपके समस्याओं का निराकरण करने के लिए कंसल्टेंसी करते हैं, प्रशिक्षण लेते हैं। तो आप हमसे जुड़ते रहिए। और हमारे जो आज का लेक्चर है वो यूट्यूब पे आएगा। तो यूट्यूब पे अलग अलग वीडियो है जिसके जानकारी से आप आपकी खेती अच्छी कर सकते हो। तो हमारा निसर्ग मित्र चैनल जो है फेसबुक पे है, इंस्टाग्राम पे है, यूट्यूब पे है। और खेती के प्रशिक्षण वर्ग ऑनलाइन और ऑफलाइन रहते हैं। तो आप उससे जरूर जुड़ के आपकी जानकारी अच्छी हासिल कर सकते हो। और थोड़ी जानकारी अगर होगी तो आपकी खेती भी अच्छी होने की संभावना बढ़ती है। तो आप सब लोग जुड़ गए तो इसके लिए थैंक यू। और संतोष जी, आपने जो समय के ऊपर जो सब काम किया है उसके लिए आपको भी थैंक यू। गुड नाइट। फिर से मिलेंगे अगले महीने पहले बुधवार को। थैंक यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर.